15 दिवस असताना सरकारी पातळीवरून जर याची दखल घेतल्या जात नसल तर हे सरकार जनतेचं नाही, हे स्वयंघोषित आहे. शरद जोशी साहेबांनी स्वतःची ऍडजस्टमेंट केली, राजकीय पोळी शिकून घेतली आणि शेतकऱ्यांना बाहेर सोडलं. तसेच बच्चूभाऊ कडू शक्तीने जशा कशा राम आमच्या शेतात शेतकऱ्याचा आहे, तो राम आम्हाला पाहिजे, आम्हाला मंदिराचा राम नको आहे. अपंगासाठी मग आम्ही नाही यावं का? काय म्हणतात मग उपोषण काय म्हणते? काय नाही बच्चे भाऊ, जोपर्यंत उडत नाही पण तोपर्यंत आम्ही पण उठायचं नाही. आता तुम्ही उपोषण तुम्ही करू राहिले काय? हो ना. अपंगासाठी दोष ना भेटत नाही तो भाऊ सोबत आम्ही इथे उपेशनला बसणार आहोत. जात पात धर्म हा बच्चू भाऊ पाशी अजिबातच नाही आहे. आणि हे आपण पाहून आले, हे दोन मॉमेडी आहेत. क्या नाम है आपका? शेख खलील. गांव कौन सा है? शेगाव. आप कौन से गांव के? शेगाव. नाम क्या है? रहीम खान. कौन सा आपका पर्पज है कि आप यहाँ पे आए? पगार बढ़ाने के लिए आणि उनके आंदोलन के शेतकरी के लिए. शेतकरी के लिए. पगार पहला कितना था? पहले 800. आज आप यहाँ भूखे पैसे बैठे हुए क्या आंदोलन उपोषण के लिए? नहीं, सपोर्ट कर रहे? अभी आ रहे, सपोर्ट कर रहे. आप सपोर्ट कर रहे. कब से आए? अभी आए सवेरे में 8 बजे. सवेरे 8 बजे. अब कितने दिन रुकना है यहाँ पे? अभी देखने का चालू है हमारा. यानी कि आप सपोर्ट के लिए है. दोनों अपंग है, दोनों अपंग आए हुए हैं यहाँ पे, ये जो आंदोलन है उसको सपोर्ट करने के लिए. अन्नत्याग आंदोलन हे बेमुदत असल्यामुळे इथे लोक येतात, बच्चूभाऊ कडू यांना भेटतात आणि परत वापस जातात. असा ह्या लोकांची इथे रेलचेल चालूच आहे. येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंध अपंगाच्या प्रतिक्रिया पाहून आज तरी असं वाटतं की हे आंदोलन नक्कीच चिघळेल, सरकारला भारी जाईल. कारण लोकांच्या प्रतिक्रिया ह्या फार उग्र येतात आणि दिवसेंदिवस बच्चूभाऊ कडू यांची जशी जशी तब्येत खालावल्या जाईल तसे तसे जन आक्रोश नक्कीच होणार असं म्हणण्यास की शेतकऱ्यांचा कोणताही पक्ष असो, आम्हाला पक्षाचा काही लेनदेन नाही, पण शेतकऱ्यांची जी विटंबना आज होत आहे, शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांच्या पत्नी, शेतकरी हा का आत्महत्या करतो याच्याकडे वाटचाल करण्यासाठी हे किती आजच आत्महत्या करू राहिले का? हे किती वर्षापासून काँग्रेस पासून तर आजपर्यंत. पण त्याच्यासाठी आतापर्यंत स्वामीने सगळे आयोग नेमले आहे, वेतन आयोग नेमला आहे, सगळं आयोग नेमला, पण स्वामीनाथन आयोग काँग्रेसने नाही केलं, भाजपने नाही केलं. लोकांना मूर्ख बनवण्याची एक राजकीय खेळी आहे ही. सर्व लोकांना मूर्ख बनवतात हे सर्व जगाला समजतंय, पण आपण व्होट मारून मूर्ख बनतोय. व्होट मारत नाही आहे. तुम्ही आतापर्यंत बॅलेट पेपरचं इलेक्शन होतं, आता मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक आहे आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये आमचा स्पष्ट आरोप आहे की हा सगळा भ्रष्टाचार आहे. पण आम जनता हे बीजेपीकडे वळत आहे ना. ह्या सगळ्या टोटल गोष्टी आहेत. बीजेपीकडे वळत नाही आहे. जिथे क्रांती होते तिथे कोणताच पक्ष बीजेपीकडे वळत नसते, पण हा सगळा इलेक्ट्रॉनिकचा फरक आहे. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की या देशात भाजपनं जेवढा भ्रष्टाचार केला तेवढा काँग्रेसने केला नाही. पण ऍट ए टाइम भारतातले रोड झाले, 370 कलम काश्मीर मधली जी होती ते हे झाले, राम मंदिर झालं, हे प्रश्न ते ऍट ए टाइम उठून आले. आम्हाला रोड बद्दल आम्हाला म्हणायचं नाही. आम्हाला कोणत्या 370 कलम भारताची काश्मीर भारतात घेतलं याच्याबद्दल आम्ही त्यांचा अभिमान करतो. पण ही जी आहे शेतकऱ्याची ही समस्या हे सरकार सोडू शकत नाही. कारण आता मला एक सांगा, आतापर्यंत कोणत्या सरकारने सोडवली? आतापर्यंत कोणत्याच सरकारने सोडलंय, पण कमीत कमी यांच्याकडून तुम्ही अपेक्षा काय करता? 70 वर्षामध्ये आपला देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपल्या देशात सुई नव्हती. त्यावेळेस सुई नव्हती तर धरणं वगैरे सगळे काँग्रेसने पक्षाने केलेले आहे. आता त्याच्यावर मलमपट्टी लावण्याचं काम आपण सरकार कोणतीही असो, मला त्याबद्दल वाद नाही, पण त्यांनी काहीच नाही केलं असं म्हणणं चुकीचं आहे. कमिशन आयोग तुम्ही ताब्यात घेता, जस्टिसचं हे घेता, आतापर्यंत जे कोर्टाचे निकाल लागत नाही, पक्षाच्या तुमच्या म्हणण्यानुसार असं आपण समजू की बीजेपी एक नंबरचा बोगस पक्ष आहे, बोगस पक्ष आहे, भ्रष्टाचारी आहे, लुचाट आहे, सर्व. तुम्ही या अगोदर याच्या अगोदर तुम्ही हे म्हटलं, मग भ्रष्टाचार करणं म्हणजे बोगस पक्ष आला, मग हे सर्व बीजेपी बोगस आहे आपण असं सर्व समजू. पण लोक उठत का नाही आणि क्रांती का क्रांती करत नाही? त्याला कारण एकच आहे की आता क्रांतीसाठी यांनी आम्हाला आलोचित दिले आहे. सर्वसामान्य लोकांना कम्युनिस्ट पक्षाचे एक होता की जो क्रांती करू शकत होता, आणि कम्युनिस्ट पक्षाला खतम करणारे हेच लोक आहे. आणि मग तुम्ही मग आता रोडच्या बाबतीत आम्हाला राम मंदिरापेक्षा
आमचा आत्मा राम आमच्या शेताचा शेतकऱ्याचा आहे. तो राम आम्हाला पाहिजे. आम्हाला मंदिराचा राम नको आहे. शेतकरी संघटनेचं जे शरद जोशीने जाळं पसरवलं होतं, अशा मोठ्या नेत्याला सुद्धा शेतकऱ्यानेच पायदळी तुडवलं. शेतकऱ्यांनी पायदळी तुडवलं नाही. शरद जोशी साहेबांनी स्वतःची ऍडजस्टमेंट केली, राजकीय पोळी शिकून घेतली आणि शेतकऱ्यांना बरोबर सोडलं. तसेच बच्चूभाऊ कडू शक्तीने जशा कशावर ही झाली वर्तमान काळातली गोष्ट. आज नाही सांगता येईल. उद्या बच्चू साहेब काय करतील हे मी सांगू शकतो, मी सांगू शकत ना. पण भविष्यात जर ही क्रांती जर होत असेल, आम्ही जसाठी आलो, आम्ही बच्चूभाऊच्या काही पाठिंबा म्हणून आलो किंवा बच्चूभाऊच्या पाठिंबा असायला भाग नाही, पण एक नेतृत्व म्हणून शेतकरी विरोधात केलाय. त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक इथं तयार आहोत आणि स्वतःही मी आम्हाला हे होते एक कास्तकार. त्यांच्या मनातील जे खंत आहेत त्यांनी बोलून दाखवल्या. मला काय वाटतं उपोषण आता याची स्थिती काय रे? तिसरा दिवस झाला तरी सरकार टस मस करत नाही. यानंतर काय उपाययोजना केल्या जातील? सरकार जर काही याच्यावर उपाययोजना करत नसेल, हे सरकार लोकशाहीतलं नाही आहे. ते कुठल्या तरी वेगळ्या विचाराच्या प्रभावाखाली निश्चित काम करणार आहे असं याच्यातून निष्कर्ष निघते. कारण की ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अख्खी हयात शेतकऱ्याच्या समर्थनात खर्च केली, कच्चा माल मातीच्या व्हावे पक्का होता तो चौपुढे घ्यावे, कैसे ग्राम जीवन सुखी होती विकून या उपवाशी. त्याच विचाराचं समर्थन पुनश्च या पुण्यनगरी मोजरीमध्ये बच्चूभाऊच्या माध्यमातून होत आहे. आजचा तिसरा दिवस आहे. प्रचंड उकाळा आहे, ऊन आहे. अशा परिस्थितीत तिसरा दिवस असताना सरकारी पातळीवरून जर याची दखल घेतल्या जात नसल तर हे सरकार जनतेचं नाही, हे स्वयंघोषित आहे. आणि या स्वयंघोषित लोकांना जाग कधी येईल आणि निश्चितच जनप्रभाव वाढल्यावर आणि जनमताचा रेटा बसल्यावर जाग येते. आणि तेच आता इथं जनरेटा बसाल जितकं हे आंदोलन तीव्र होईल. पण इथं गुणात्मक गर्दी आहे आणि शेतकरी हा असंघटित आहे. त्याला जातीपाती, धर्मात, वर्ग, धर्म, भाव, भेद या सगळ्या पातळ्यावर सरकारनं षडयंत्र रचून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पातळ्यावर विभागण्याचा प्रयत्न केला. एकीकडे बटंगी तो कटंगी म्हणणाऱ्यांनीच यांना बटंगीसाठी किंवा यांना याची विभागणी करण्यासाठी वरच्या पातळीवरून यांचं फार मोठं षडयंत्र आहे. परंतु हा डाव शेतकऱ्याच्या निश्चित लक्षात आला आहे. आगीची झळ आता आग शेजारी जरी असली पण याचा अर्थ असा होत नाही की बाजूला त्याची आग फैलणार नाही. ही आग सगळ्यांना कवेत घेईल आणि या सरकारच्या अविचार या आंदोलनानं भस्मसात होईल. हे होते प्रहार प्रवक्ता आहेत आणि विदर्भ संपर्क. त्यांच्या मनातील जे खतखत आहे सरकारच्या विरोधात त्यांनी त्यांच्या वाणीतून बोलून दाखवली. येणारा काळ हा शेतकऱ्यासाठी कठीण आहे. त्याकरता ते बच्चूभाऊ कडू इथे उपोषणाला बसलेले आहेत. तर याच्यासाठी येतात अपंगासाठी मग आम्ही नाही यावं का? आणि मग एवढेच अपंग आले का बाबा? या लागलेत ना. 25 लोक आहेत. पण असा माणूस नाही बापा महाराष्ट्रात. नाही ना सर, असा महाराष्ट्र असा माणूस आहे का? नाही. तुझे नाव काय आहे? मो नाव सुमन लायनू साळवे. हे सर्व अपंगाच आहेत का? मग इथं तुम्ही कोणत्या गावाचे? वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातून किती जण आले? 25 जण आले. 25. आता तुम्ही इथं उपोषणाला बसले का इथं? हो. कशासाठी बस, म्हणजे कोणत्या मागण्यात तुमच्या उपोषणाच्या? आमच्या दिव्यांगाच्या 6,000 रुपये महिना देण्यात यावी आणि जागा भेटाव, घरकुल द्यावा. असे आमचे अपंग लोकांचे, दिव्यांग लोकांचे कामं भरपूर झाले पाहिजेत. यासाठी आम्ही भाऊ सोबत उपोषणले बसत आहोत.